नमस्कार मित्रांनो, आज आपण इंटिग्रेशन बाय कंपोजिट मेथड बघणार आहोत. इंटिग्रेशन बाय कंपोजिट मेथड बाय कंपोजिट. आता कंपोजिट इंटिग्रेशन कसं सोडवायचं? कंपोजिट म्हणजे काय? बघा मित्रांनो, आपल्याला माहिती आहे रेस टू एक्सचं इंटिग्रेशन काय घेतो आपण? रेस टू एक्स प्लस सी. रेस टू एक्सचं इंटिग्रेशन काय घेतो? रेस टू एक्स प्लस सी. साइन एक्सचं इंटिग्रेशन काय घेतो? मायनस कॉस एक्स प्लस सी. तसंच आता आपल्याला नवीन कंपोजिट मध्ये काय असतं? एक्सच्या जागी 2x येतात. 2x, 3x, 4x, 5x अशा जर टर्म आल्या, ई रेस टू 2x चं इंटिग्रेशन कसं घ्यायचं? ई रेस टू 2x आणि x 1 पेक्षा जास्त असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह पण घ्यावा लागतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x प्लस सी. तर ई रेस टू 2x अपॉन 2 प्लस सी. आता तुमचा प्रश्न पडला असेल सर इथं काऊन नाही घेतलं? तर इथं काऊन नाही घेतलं? बघा इथं जर आपण घेतलं जरी तर ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन काय असतं? ई रेस टू एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय येत असतो? 1 प्लस सी. समजलं? तसंच आता जर इंटिग्रेशन ऑफ साइन टू एक्स बघितलं, इंटिग्रेशन ऑफ साइन टू एक्स बघितलं तर व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ साइन टू एक्स? मायनस कॉस टू एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x प्लस सी मायनस कॉस 2x बाय 2 प्लस सी. आलं लक्षात? हा तसंच आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 2x प्लस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा प्रॉब्लेम 2 मार्काला आलेला आहे. बघा आता याच्यात आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 2x प्लस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. बघा इथं मित्रांनो, आता इथं 1 पेक्षा जास्त टर्म आहे म्हणून ई रेस टू 2x इंटिग्रेशन ई रेस टू 2x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x घ्यावं लागेल. प्लस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येतं? टॅन इनव्हर्स एक्स. इथं कंपोजिट काही नाही. प्लस सी. तर ई रेस टू 2x बाय 2 प्लस टॅन इनव्हर्स एक्स प्लस सी. आता नेक्स्ट प्रॉब्लेम. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3x प्लस 5. हे खूप पॉप्युलर प्रॉब्लेम मित्रांनो. हे परीक्षेला येते. बघा मित्रांनो, तुम्हाला माहित आहे 1 बाय एक्सचं इंटिग्रेशन काय असतं? लॉग एक्स. इथे फक्त काय झालंय? त्याला कोएफिशियंट आलाय आणि इकडे प्लस मध्ये कॉन्स्टंट आलाय. तर याला पण 1 बाय एक्स समजायचं. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ 1 बाय एक्स? लॉग ऑफ मॉड ऑफ 3x प्लस 5 प्लस सी. आणि या डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x प्लस 5 घ्यावा लागतो. लॉग ऑफ मॉड ऑफ 3x प्लस 5 आणि 3x प्लस 5 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 3x चा 3 आणि 5 चा 0. नंतर तसंच जर आपण एखादं एक्झाम्पल घेतलं 1 अपॉन 2x प्लस 11 dx. तर लॉग ऑफ मॉड ऑफ 2x प्लस 11 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x प्लस 11 प्लस सी. तर किती येते? लॉग ऑफ मॉड ऑफ 2x प्लस 11 बाय प्लस सी. लक्षात? अजून एखादं एक्झाम्पल घेऊ शकतो. इंटिग्रेशन ऑफ fx प्लस सी dx. लॉग ऑफ मॉड ऑफ fx प्लस सी अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ fx. डेरिव्हेटिव्ह ऑफ fx.
प्लस सी. इकडे बघा, लॉग ऑफ हे प्लस सी वेगळं बरं का, हे कॉन्स्टंट आहे, एफ एक्स प्लस सी अपॉन एफ प्लस सी. लक्षात, असा कुठलाही प्रॉब्लेम आहे, इंटिग्रेशन ऑफ 3x प्लस 12 dx असं काय आलं, हा इथं पण काय करतात, 1/x चा फॉर्म्युला वापरायचा, लॉग ऑफ मॉड ऑफ 3x प्लस 12 अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x प्लस 2 प्लस, तर लॉग ऑफ मॉड ऑफ 3x प्लस 12 अपॉन 3 प्लस, समजलं. जर समज असा प्रॉब्लेम आला, 1 अपॉन 2 मायनस 5x dx, इथे पण तसंच करायचं मित्रांनो, लॉग ऑफ मॉड ऑफ 2 मायनस 5x अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 मायनस 5x प्लस, तर लॉग ऑफ मॉड ऑफ 2 मायनस 5x, इकडे बघा 2 चा डेरिव्हेटिव्ह किती आहे, 0, मायनस 5x चा काही प्लस, समजलं, लिहून घ्या फास्ट. इंटिग्रेशन ऑफ 3x मायनस 8 चा स्क्वेअर dx. लक्ष द्या रे विद्यार्थी मित्रांनो, हा इकडे बघा 3x मायनस 8 च पॉवर आपण वाढू, 3x मायनस 8 ची पॉवर 5, 3x मायनस 8 ची पॉवर 5. लक्ष द्या आता इकडे बघा मित्रांनो, जर स्क्वेअर असलं, क्यूब असलं, आपल्याला एक्सपांड करता येतं, ए मायनस बी चा स्क्वेअर, ए मायनस बी चा क्यूब, ए प्लस बी चा क्यूब, ए मायनस बी चा क्यूब वापरता येतो. पण जर पॉवर 2-3 पेक्षा जास्त असेल, आपल्याकडे कोणता फॉर्म्युला नाही, तर याच्यासाठी एक ऑप्शन आहे, पहिल्या प्रॉब्लेमला पण आणि या प्रॉब्लेमला पण काय करू शकता तुम्ही, एवढ्या सगळ्या टर्मला एक्स मानायचं. काय म्हणायचं, एक्स. काय म्हणायचं याला, एक्स. हा, मग एक्स ची पॉवर एन ने इंटिग्रेशन घ्यायचं, 3x मायनस 8, काय फॉर्म्युला, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन 1 प्लस सी. पण बघा, ह्या 3x नुसतं एक्स आहे का तिथं, नुसतं एक्स असलं त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आला असता, 1, पण इथं 3x मायनस 8 याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x मायनस 8. तर मग बघा 3x मायनस 8 ची पॉवर 6 भागिले 6, 3x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे, 3 प्लस 3x मायनस 8 ची पॉवर 6 भागिले 18 प्लस, समजलं. अजून एखादं एक्झाम्पल घेतो याच्यात, इकडे बघा, इंटिग्रेशन ऑफ x मायनस 5 ची पॉवर 10 dx आले, x मायनस 5 ची पॉवर 10 dx, तर x रेस टू n ट्रीट करायचं याला, x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस सी. आता मित्रांनो बघा, या x मायनस 5 चा डेरिव्हेटिव्ह घेतला तरी पण x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे, 1, 5 चा डेरिव्हेटिव्ह किती आहे, 0, म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह काही घ्यायची गरज नाही, x मायनस 5 अपॉन 11/11 प्लस, अंडरस्टँड. अजून एक प्रॉब्लेम घेतला याच्यात, 5x मायनस 4 चा क्यूब जर घेतलं dx, फॉर्म्युला वापरण्यापेक्षा हाच फॉर्म्युला वापरायचा, एक्स रेस टू एन, याला एक्स समजायचं, एक्स रेस टू एन, रोजच्या रोज अभ्यास करा, खूप मजा येईल. 5x रेस टू पॉवर n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस, हा पण डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x मायनस 4 घ्यावं लागेल, आलं का, तर याचं 5x मायनस 4 ही पॉवर 4 अपॉन 4, हा 5x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे, 5 प्लस, लक्षात, तर किती येते, 5 चोक 20, ते लिहून टाकायचं फास्ट. नेक्स्ट प्रॉब्लेम, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 4 2 मायनस 3x
2 माइनस 3x की पावर 3 dx. इम्पॉर्टेंट करो इसको IMP करायला. अरे अरे हा खूप दिवस झाला आलेला नाही. अरे येऊ शकतो, यावेळेस येऊ शकतो 2 मार्क. आता बघा, सगळ्यात पहिले प्रॉब्लेमला बघून घाबरायचं नाही. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, रूट म्हणजे रेस्ट पॉवर 1/2 लिहिता येत आपलं. रूट म्हणजे काय लिहिता येतं? रेस्ट पॉवर 1/2. क्यूब रूट असलं तर रेस्ट पॉवर 1/3 लिहिता येतं. फोर्थ रूट असलं तर रेस्ट पॉवर 1/4 लिहिता येतं. फिफ्थ रूट असलं तर रेस्ट पॉवर 1/5 लिहितात. तर इकडे बघायचं, 1/2 मायनस 3x हे 3 जसं तसं, हे फोर्थ रूट आहे, रेस्ट पॉवर 1/4. आलं. मग आता dx जसंची तसं, dx अपॉन 3 into 1 किती असतं? 3. 3/4. आता काय करायचं? खालचा कोणताच फॉर्म्युला नाही आपल्याकडे. रेस टू एनचा आहे खाली, 1/x रेस टू एनचा फॉर्म्युला आहे का? नाही, त्याला वरी घ्यायचं. इथं काय एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला वापरतो? एक्स रेस टू एन. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ एक्स रेस टू एन? 2 मायनस 3x एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. आणि याचा डेरिव्हेटिव्ह पण घ्यावा लागेल ना. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 मायनस 3x प्लस, हे अवघड प्रॉब्लेम आहेत बरं का, पण तरी तुम्हाला समजायला चांगली गोष्ट आहे. ह्याच्या खाली काही नाही म्हणजे 1 मायनस 3 प्लस 4. मायनस 3 प्लस 4 किती येतं? 1 भागिले 4. हा, मग हे पण किती होईल? 1 भागिले 4. आणि 2 चा डेरिव्हेटिव्ह 0. मायनस 3x चा मायनस 3 प्लस c. 2 मायनस 3x टू पॉवर 1/4 पॉट मायनस 3/4 प्लस c. 4 ला वरी न्यायचं तर नेऊ शकता, नाही लिहिलं तरी चालतं. फर्स्ट लास्ट प्रॉब्लेम ऑफ दिस मेथड. लास्ट प्रॉब्लेम ऑफ दिस मेथड इकडे बघा, 1 अपॉन dx अपॉन, ह्याला काय करायचं? मी आता सांगितलं, रेस टू पॉवर 1/5 लिहायचं. the integration of dx upon 3 minus 5x raised to power 4/5. त्याला जर वरी घेतलं, the integration of dx 3 minus 5/x ची पॉवर मायनस 4/5 dx. x raised to n चा फॉर्म्युला 3 minus 5x raised to power n plus 1 upon n plus 1 plus c. कळलं? तर मग काय ते, आणि सॉरी याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 मायनस 5x. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 मायनस 5x. तर 3 मायनस 5x जसंची तसं याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 5 1 5 मायनस 4 प्लस 5 किती येतं? 1. 1 भागिले 5 अपॉन 1 भागिले 5. 3 मायनस 5x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 5. 3 चा 0 मायनस 5 चा मायनस 5 प्लस सी. छापा फास्ट.